आणि आजच्या मुंबई ईस्ट वेस्टची सुरुवात करूया अर्थातच मोठ्या राजकीय बातमीने। महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या राजकीय समीकरणाची जुळवाजुळव झाली आहे। 20 वर्षांपासून एकमेकांपासून दुरावलेल्या उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंनी या सख्या चुलत भावांनी अखेर मराठीच्या हितासाठी राजकीय युतीची अधिकृत घोषणा केली, तीही महाराष्ट्रातल्या महापालिका निवडणुकांच्या तोंडावर। 20 वर्षांपूर्वी 27 नोव्हेंबर 2005 रोजी राज ठाकरेंनी एकसंध शिवसेनेतल्या सर्व पदांसह प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याची घोषणा केली। मग 18 डिसेंबर 2005 रोजी त्यांनी शिवाजी पार्क जिमखान्याच्या टेरेसवर झालेल्या पत्रकार परिषदेत आपण नवा मार्ग स्वीकारत असल्याची घोषणा केली। त्यानंतर राज ठाकरेंनी 9 मार्च 2006 रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेना या आपल्या पक्षाची स्थापना केली आणि त्यानंतर थेट 2 दशकांनी म्हणजे आज 24 डिसेंबर 2025 रोजी मनसे आणि शिवसेना या दोन्ही पक्षांच्या युतीची उद्धव आणि राज ठाकरे यांनी एकत्र घोषणा केली। सध्या तरी ही युती आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी असल्याची घोषणा दोन्ही भावांनी केली आहे, पण त्यासाठीचं जागा वाटप त्यांनी जाहीर केलेलं नाही। त्यामुळे मुंबईसह ठाणे, कल्याण, डोंबिवली, मीरा भाईंदर, नवी मुंबई, पुणे आणि नाशिकसाठी ठाकरे बंधूंच्या युतीची अधिकृत घोषणा कधी होते याकडे आता दोन्ही पक्षांचं लक्ष लागलं। आज आम्ही आमचं कर्तव्य म्हणून एकत्र आलेलो आहोत आणि मी मागेच म्हटलं एकत्र आलो आहोत ते एकत्र राहण्यासाठी। महाराष्ट्रामध्ये सध्या लहान मुलं पळवण्याची खूप टोळ्या फिरतायत। त्याच्यामध्ये 2 टोळ्या अजून जास्ती ऍड झालेल्या आहेत। ते राजकीय पक्षांमधली मुलं पळवतात। आपल्याला सांगू इच्छितो की बरेच दिवस ज्याची प्रतीक्षा महाराष्ट्र करत होता ती शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची युती झाली, हे आज आम्ही आपल्याला जाहीर करत आहोत। भाजपच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीदरम्यानच्या बटेंगे तो कटेंगे या घोषणेचा समाचार घेऊन उद्धव ठाकरेंनी मराठी माणसांना एकजुटीचं आवाहन केलं, तर राज ठाकरेंनी मराठी माणसांना कशा प्रकारे साथ घातली आपण तेही पाहूया। तुटू नका, फुटू नका आणि मराठीचा वसा टाकू नका, हाच एक संदेश मी आमच्या दोघांच्या युतीच्या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्राला देतो आहे। मला आनंद आहे किमान निवडणुकीत मत मिळवण्याकरता तरी आता त्यांनी आपलं मत बदललेलं आहे। नेहमीप्रमाणे पलटी मारलेली आहे, पण ही जी मारलेली पलटी आहे ती सुखावं आहे, त्यामुळे त्याच्यात त्यांनी तसंच राहावं। माझी निघताना फक्त एकच छोटी विनंती आहे, ज्यांचं मुंबईवरती, महाराष्ट्रावरती, मराठी माणसावरती प्रेम आहे अशा सर्व माझ्या पत्रकार बांधवांना, भगिनींना माझी विनंती आहे की आमच्या पाठीमागे उभे राहा। देवेंद्र फडणवीसजीच महाराष्ट्राला विकसित महाराष्ट्र, विकसित मुंबई करू शकतात हे मराठी माणसांना, सर्व व्यक्तींना, मतदारांना माहिती आहे। आणि आम्ही सर्व मराठी माणसं आहोत, कोणी मराठी इंग्रजी लोक नाही आहोत। आम्ही इंग्रजी आहोत का? लंडनमधून आलो का इकडे? महाराष्ट्राचे मराठी माणसं आहोत आम्ही। महायुतीमधले सर्वच लोक मराठी माणसं आहेत आणि त्यामुळं मराठी करून मराठी भाषेचा सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी अपमान केलाय। मला असं वाटतं की एक मुख्यमंत्र्यांचा व्हिडिओ पण फिरतोय ज्याच्यामध्ये ते अल्लाह हाफिज असं बोललेले आहेत, बरोबर ना? तर या गोष्टी त्यांनी सांगू नयेत। माझ्याकडे खूप व्हिडिओज आहेत, ते काय बोलतात त्याच्यावरती माझे व्हिडिओ तयार असतील। फक्त मतांकरता भगवी शाल घालणारे आम्ही नाही, फक्त मतांच्या करता रोज मत बदलणारे आम्ही लोक नाही। आम्ही हिंदुत्ववादी कालही होतो, आजही आहोत आणि उद्याही राहू। आमचं हिंदुत्व जनतेने पाहिलेलं आहे आणि त्यांना ते मान्य आहे। जे लावरे तो व्हिडिओ म्हणणारे आहेत त्यांना सांगतोय, या तुमच्या भाषणांचे असंख्य व्हिडिओ आहेत आमच्याकडे आणि आम्ही लावरे व्हिडिओ अंजन रूपी तुमच्या डोळ्यात घालू। आणि मंडळी, उद्धव आणि राज या ठाकरे